क्या गया? नहीं, शूटिंग है, शूटिंग है। तुम्ही बसू ना देशमुख. कारची वरची व्यवस्था काय सजेस्ट करा मी सिनियर आता सिनियरला काय ऍड करायचं. हमारे पास देखने आ जाए समोर चलो पाचशे क्रिकेट आहे सगळ्यांना माहिती आहे. 50 लोक आले त्याचा सत्कार आहे ना तेवढं काय फार लोकांची भाषण आहेत कोणाची काही नाही काही असं बेंचवर येणार थोडं फोटो. Our guest, Professor Dr. Ronde sir. His qualification is ME, PhD. He has also done MISP, MIIPA from New Delhi and MISc EE in UP. He is a training and placement officer, that is TPO, in SGGS Engineering College, Vishnupuri, Nanded. नमस्कार. तसेच आपल्या इथे उपस्थित असलेले महेश मोरे सर हे प्रसिद्ध साहित्यिक, लेखक, कवी आहेत. तसेच यांनी शेतकऱ्यांचा असूड हा महात्मा फुलेचा ग्रंथ काव्य रूपांतर केलेला आहे. त्यामुळे यांना गरिमा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तर आपण सगळे हे राजेंद्रनगर सोसायटी नांदेड येथील उपाध्यक्ष आहेत. नमस्कार. येथे उपस्थित असलेले डॉक्टर राम वाघमारे हे प्रसिद्ध साहित्यिक तसेच लेखक असून हे या कार्यक्रमाचे संयोजक आहेत. तसेच PSI पद्मभूषण गायकवाड उर्फ भोसीकर यांची नुकतीच MPSC मध्ये निवड झाली आहे. म्हणून त्यांच्या भावी आयुष्यासाठी आपल्या सर्वांकडून त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो. प्रसिद्ध केबल प्रतिनिधी आहे. कुठल्याही कार्यक्रमात आपल्या सर्वांचं लक्ष असतं ते व्यासपीठाकडे आणि व्यासपीठाचे मुख्य आकर्षण असते अध्यक्ष व प्रमुख पाहुणे. कार्यक्रमाची सुंदरता वाढते ती अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीमुळे. ज्याप्रमाणे एखाद्या रथाला चालण्यासाठी साथीची गरज असते त्याचप्रमाणे एखादा कार्यक्रम सुंदर सुशोभित होण्यासाठी आपल्याला अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांची गरज असते. तर आज मी आपल्या इथे असलेल्या अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांना अशी विनंती करते की त्यांनी सरस्वतीचे पूजन करावे व आपल्या पुढील कार्यक्रमाला सुरुवात करावी.
MIS, Shraddha is coming with the welcome song. सुस्वागतं 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 मनमतियन की माला गुंफे समन के फूल खिलाए सनिद सनिद निसगम पमगम पापा निसगम पमगम पापा मनमतियन की माला गुंफे हृदय कमल के फूल खिलाए प्रेम रंग की रंगली सजाए प्रेम रंग की रंगली सजाए मुख चंद्रमाय प्रमोदितं 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 आमंत्रित हो अतिथि पधारे हंसी खुशी से गूंजत भवरे निद सनि सनि द पम निद प निद प निद निद पमग 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 पम पमग रे सा निसगम पमगम प प प प्रेम रंग की रंगली सजाए मुख चंद्रमाय प्रमोदितं 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 सुस्वागतं सुस्वागतं थैंक यू Now I This is views. स्टेजवर जमलेले मान्यवर AGS कॉलेजचे लोंढे सर, डॉक्टर लोंढे सर, प्राध्यापक महेश मोरे सर, इंगळे साहेब, माझ्या जवळचे स्नेहीबद्ध आणि विद्यार्थी बंधू भगिनींनो, सुरुवातीचा प्रॉब्लेम त्या क्रिकेटचं मला आता कळालं. क्रिकेट मी कधी पाहत नाही आणि मग थोडंसं मी दुपारी मला वाटलं की आता ज्यांच्यासाठी कार्यक्रम ठेवला आहे तर ते तिथं उपलब्ध होतील का नाही याच्यात थोडंसं शंका आली. रस्त्यानं पाहिलं तर रस्त्याने कुठं वाहनं नाहीत. जसं काय आता 45-48 डिग्री सेल्सिअस वातावरण म्हणजे तापमान आहे. त्यावेळेस कसं दुपारी कशी उन्हामुळे रस्ते बंद असतात, ज्या रस्त्यावर वाहनं नसतात तशी परिस्थिती दिसायली. तर याच्यामुळे थोडंसं वाटलं होतं की पण तुम्ही साक्षी इन्स्टिट्यूटचे स्टुडंट असल्यामुळं थोडंसं तुमच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी पंक्च्युअलिटी, वेळेचं महत्त्व तुम्हाला ते असल्यामुळं, वेळेचं नियोजन तुमचं एक परफेक्ट असल्यामुळं तुम्हाला ते जमलं इथं येता आलं. कारण मी सांगतो 70-80 मार्क्स मिळवणं, 60-70 मार्क्स मिळवणं खूप सोपं असतं. पण माझे जे स्टुडंट आहेत दरवर्षी 100पैकी 100 मिळवतात. म्हणजे खरंच ती कौतुक करण्यासारखी बाब आहे. कारण 100पैकी 100 मार्क्स मिळवण्यासाठी 150 मार्कचा पेपर लिहावा लागते. म्हणजे विथ ऑप्शन जवळपास 148 मार्कचा पेपर असते. आणि हे सुद्धा अगदी परफेक्ट पाहिजे. म्हणजे तपासणाऱ्यालाच आपण तिथं चॅलेंज करायला की दाखवा, मार्क काढून दाखवा तुम्ही माझे. आणि असे 5, 6, 7 अशा विद्यार्थी असतात. जवळपास 2003 पासून हा जो रिझल्ट आहे असा वाढतच गेलेला आहे. थोडंसं माझ्या काही अडचणीमुळे म्हणा किंवा काही याच्यामुळे मागच्या 1.5 वर्षामध्ये थोडासा कार्यक्रमचा गॅप पडलेला आहे. माझं 1-2 वर्षातून 1-2 कार्यक्रम असतात. पण थोडासा 1.5 वर्षाचा गॅप पडल्यामुळं सत्कार समारंभ थोडासा आता हा उशिरा झालेला आहे. तर तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, मी तर रोजच तुमच्याशी बोलत असतो
तुम्ही माझं रोजच ऐकत असता, तुम्हाला काहीतरी मॅथमॅटिकल सोडून इतर तुमच्या करिअरविषयी किंवा इतर साहित्यिक मोरे सरांकडून काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या पाहिजे, हा माझा प्रयत्न असतो. कार्यक्रम ठेवण्याचा दुसरा उद्देश म्हणजे एक तर तुमचं कौतुक माझ्याकडून झालं पाहिजे, कारण खूप चांगले मार्क्स आहेत. ते 70-80 मार्क्स सुद्धा खूप चांगले आहेत. मी क्लासमध्ये सांगत असतो की 80-90 मार्क्स जे मिळालेले असतात ते 100 आणि 70-80 या दोघांनाही मी सारखंच गृहीत धरतो, फक्त फरक असते की रिव्हिजनचा. तर हे थोडंसं मेहनत वाढवली तर हे सगळं शक्य आहे. म्हणजे इथपर्यंत एवढा रिझल्ट तुम्ही आणणं शक्य आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट मला इथं असं सांगायला हरकत नाही, आपल्या आता मागच्या सध्याचा जो रिझल्ट लागलेला आहे सेकंड सेमिस्टरचा, फर्स्ट सेमिस्टरचा जो रिझल्ट आहे, इन्स्टिट्यूटला 400 पैकी इथं 8 पोरांचा हा सब्जेक्ट मॅथमॅटिक्स राहिलेला आहे. म्हणजे ज्याचा तर मला काय सांगायचं की 98% एवढा स्ट्रॉंग रिझल्ट आपला इथं आलेला आहे. म्हणजे इथं अगदी ज्यानं मॅथमॅटिक्स अवघड आहे असं म्हणते त्याला सुद्धा 70-80 मार्क्स सहज मिळतात. ज्याला 60-70 मार्क्स मिळतात त्यांना मॅथमॅटिक्स अवघड म्हणते. 60 मार्क्स म्हणजे फर्स्ट क्लास गृहीत धरले जातात. ते 75 म्हणजे डिस्टिंक्शन मध्ये जातात. ते 60च्या वर मार्क्स असणारे माझे स्टुडंट, त्यांना थोडंसं ते मार्क्स सांगायला काहीतरी कमीपणा वाटते, पण ते खूप चांगले मार्क आहेत. ते तुमच्याकडचे पॉलिटेक्निक आहे, सेमिस्टर पॅटर्न आहे. इयरली पॅटर्न मध्ये आणि सेमिस्टर पॅटर्न मध्ये खूप फरक असते. तुम्ही ऍडमिशन घेतलं की परीक्षेची फीस भरता, ऍडमिशनच्या दिवशीच तुम्हाला 3-3.5 महिन्याचा हा पिरियड मिळतो. त्याच्यामुळे हा रिझल्ट कमी जास्त येत असतो. पण एवढ्या कमी वेळामध्ये जे तुम्ही रिझल्ट आणता, त्यामुळं हा कौतुक करण्यासाठी कार्यक्रम आपण आयोजित केलेला असतो. तर मी जास्त वेळ घेत नाही, कारण मी रोजच तुमचा 1 तास रिझर्व करून ठेवलेला आहे. तर मी प्रमुख पाहुणे मान्यवर उपस्थित झालेले माझे प्रमुख पाहुणे आणि मित्रमंडळी यांचं म्हणजे धन्यवाद मानतो. कारण मी बऱ्याच वर्षापासून म्हणजे प्रयत्न करत असतो की प्रत्येक कार्यक्रमाला म्हणजे टेक्निकल फील्डचे मान्यवर असावेत आणि मग इतर साहित्यिक असं. तर ते योगायोगानं माझं नशीब म्हणा किंवा रिलेशन्स माझ्या जवळपास आता माझ्या म्हणण्यापेक्षा माझे AGS मध्ये सासरे असल्यामुळं तिथे एक वेगळे रिलेशन त्यांचे माझे, मी सुद्धा गेस्ट लेक्चर म्हणून तिथे असल्यामुळे झालेले आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमाला आपल्याला हे AGS मधून आपण ज्यांना आपण बोलवायला जातो ते लोक यायले, तर ते आपण त्यांचे आभारी आहोत. हा कार्यक्रम पुढे कंटिन्यू करायला मी त्यांना परवानगी देतो. Don't have seat, sir. As you have to honor our guest, Professor Dr. Pradeep Londe, sir. हो सर, इकडे बघा. Now I Sir, please ask. Milk. Who have cup? शेख हिना कौसर. दीदी थोड़ा ऐसा खड़े रहिए. Out of 100. Urmikar Swap. He scored 100 out of 100 marks. Mohammad Ismail. Shivanand Erge. He scored 100 out of 100 marks. Vishal Wankhede.
She scored 98 marks. Sheikh Muzaid Walima. He scored 97 marks. Bhagwat Balaji. He scored 97 marks. Bhagwat Balera. Bhalekar. Sorry. He scored 97 marks. Sukhbir Kaur Gill. Sanaullah Khan. Ashatai Bhutte. Shiv Shankar Gite. He got 91 marks. Sorry. 86 marks out of 100. Smita Gite, 85 marks. Shweta Katkamwar, 84 marks. Pratiksha Tavde, 81 marks. Other first census, 2011. Bhagyashree Sarode, 100 out of 100 marks in math. Ankush Jadhav, 100 out of 100 marks in math. Deepak Suryavanshi, 98 marks in math and 81 marks in physics. Pooja Patange, 96 marks in math. 94 marks. इकडे बघा दादा. Vinay Chalikwar, 92 marks in math. Varsha Lakde, 91 marks in math, 84 marks in Praveen Bande, 90 marks in math and 93 marks in physics. Nine. Megha Lakde, 89 marks in math. Shubhangi Kolle, 89 marks in math. Kanchan Pandey, 88 marks in math and 81 marks in physics. Sridhar More, 86 marks in math. Sarabjit Kaur, 86 marks in math, 83 marks in physics and 76 marks in chemistry. Vibha Chawda,
85 marks in math, 81 marks in physics, and 82 marks in chemistry. Sheikh Shakil, 81 marks in math. Sriram Jamre, 84 marks in math. Pranita Sherke, 85 marks in physics, 79 marks in math, and 76 marks in chemistry. Neha Amil Kantawar, 83 marks in math, 86 marks in physics, and 91 marks in chemistry. Gitanjali Rudrawat, 83 marks in math, 89 marks in physics, and 86 marks in chemistry. Shubhangi Doke, 83 marks in math. Kiran Kondawar, 82 marks in math, 80 marks in physics, and 79 marks in chemistry. Ajit Pawar, 82 marks in math. Sarita Joshi, 82 marks in math. Vaishali Nagarge, 82 marks in math. आता सरांना मी विनंती करते आपण आपले स्थान ग्रहण करा. थोड़ा कैमरा हटो हो. महेश मोरे सर. यापुढे सरकार SD कल्याणकर सरकार. उमरीकर स्वप्नील. मनप्रीत कौर. एक्क्याऐंशी मार्क. विष्णू भंडारी. टाळ्यांचा प्रतिसाद कमी येतोय. पूजा वायकोस. रोहित पाटील. रोहित पत्की. सॉरी. मॅथ्समध्ये 81 मार्क, फिजिक्समध्ये 90 मार्क आणि केमिस्ट्रीमध्ये 75 मार्क. सोमेश पांडे. मॅथ्समध्ये 80 मार्क, फिजिक्समध्ये 84 मार्क आणि केमिस्ट्रीमध्ये 77 मार्क. निखिल पाटील. फिजिक्समध्ये 83 मार्क, केमिस्ट्रीमध्ये 86 मार्क. कश्मीर उस सना. फिजिक्समध्ये 84 मार्क, केमिस्ट्रीमध्ये 79 मार्क. नेहा पांपटवार. फिजिक्समध्ये 75 मार्क, केमिस्ट्रीमध्ये 87 मार्क. योगेश तुकडेवार. फिजिक्समध्ये 83 मार्क, केमिस्ट्रीमध्ये 74 मार्क. सरस्वती पाटील. फिजिक्समध्ये 79 मार्क, केमिस्ट्रीमध्ये 89 मार्क. वनश्री मुक्कावार.
केमिस्ट्रीमध्ये 85 मार्क. गीता ढवळे फिजिक्समध्ये 82 मार्क आणि मॅथमध्ये 89 मार्क. बालाजी सांगळे सूर्यवंशी सचिन. या Remaining students, Kasetwar Saurabh Rajeshwar. He scored 99 out of 100 in math. Kotgire Namrata. Deshmukh Snehal. She scored 98 out of 100. Of semester 3rd 2010. Kadam Devendra. Deshmukh Snehal, sorry. Kadam Patange Snehal. She scored 97 marks. सर थोडं समोर आहे. Samita Vattambar. She scored 96 out of 100 in math. Paitwal Swati. Methewad Baburao. Langekar Ashish. He scored 93 out of 100 in math. Kandhare Sandeep. He scored 92 out of 100 in math. Kale Pooja. She scored 91 out of 100 in math. Hambe Suraj Kumar. He scored 91 out of 100 in math. Thank you, sir. Now, I would like our guest, Dr. Pradeep Londe, sir, to give us speech. आदरणीय व्यासपीठ, इंगळे सर, प्राध्यापक कल्याणकर सर, मोरे सर, इतर प्राध्यापक, वाघमारे सर, विद्यार्थी विद्यार्थिनी आणि संयोजक, हा जो साक्षी सेवाभावी संस्था यांनी सत्कार समारोहाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, अतिशय चांगल्या प्रकारे आणि सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना एक प्रकारचं प्रोत्साहन ह्या साक्षी सेवाभावी संस्थेतर्फे ज्यांनी त्यांच्या मग तो विषय गणिताचा असो, फिजिक्सचा असो, केमिस्ट्रीचा असो, त्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे. पण मित्रांनो, आयुष्यामध्ये मला एक महत्वाचा विषय असा नेहमी जाणवत असतो, मग ज्याला आपण रेकग्नाइज्ड एरिया असेल किंवा अनरेकग्नाइज्ड एरिया असेल. आता रेकग्नाइज्ड एरिया जर आपण म्हटलं तर ज्यांना सर्टिफिकेशन मिळतं. आता रेकग्निशन कसं मिळतं, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी डिग्र्या मिळवल्या, हे झालं रेकग्निशन. पण जे ग्रामीण भागामध्ये ज्यांच्याकडे कुठल्या प्रकारच्या डिग्र्या नाही आहेत
अशा भागामध्ये पण रेकग्नाइज लिटरेट विद्यार्थी विद्यार्थिनी आणि तिथले नागरिक हे आपल्याला दिसून येतात. आता तुम्ही म्हणाल कसे? ज्या विद्यार्थ्याला किंवा ज्या व्यक्तिमत्वाला आयुष्यामध्ये गणिताचा भास नसेल, असं माझं स्वतःचं मत आहे. कारण आज इथे येण्याचं ते देखील एक कारण आहे, कारण त्या विषयाचा थोडासा जवळून माझ्या पर्सनल करिअरमध्ये रिलेव्हन्स आहे. सांगायचं तात्पर्य म्हणजे जर आपल्याला विद्यार्थी दशेमध्ये, मग ते प्राथमिक असेल, माध्यमिक असेल किंवा त्याच्यावरचं उच्च शिक्षण असेल किंवा तंत्र शिक्षण असेल किंवा अजून कुठलंही शिक्षण, मेडिकल शिक्षण असेल, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचं शिक्षण असेल, जर आपल्याला आयुष्यामध्ये गणितिक दृष्टी नसेल, माणसाचा रस प्रत्येक क्षेत्रामध्ये, ज्या वेळेला आपण आपल्या वैयक्तिक क्षेत्र असेल किंवा सार्वजनिक असेल किंवा ऑफिशियल असेल किंवा नॉन ऑफिशियल असेल, जर आपल्याला गणितच कळत नसेल तर पुढचं जे आपल्या आयुष्याचं नियोजन आहे ते अतिशय अवघड असू होईल, असं माझं मत आहे. संयोजक विद्यार्थिनींनी अतिशय चांगल्या इंग्रजी भाषेमध्ये इथे सुरुवात केली. त्याचा सर्वप्रथम मला इथे खूप आनंद झाला. आपल्या सर्वांच्या माहिती करता मला वाटलं की मी मराठीमधनं थोडंसं बोलतो आणि नंतर तुमच्याशी जो माझा विषय आहे तो तुम्हाला थोडक्यामध्ये इंग्रजीमध्ये सुसंवाद साधून की माझ्या विषयामध्ये आमच्याकडे काय काय ॲक्टिव्हिटीज होतात किंवा त्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, ते जे विषय आहेत, तुमच्या विषयाशी कसे काय रिलेव्हंट आहेत, ह्या प्रकारचा संवाद मी तुमच्याशी साधणार आहे. बरेच वेळेला बघितलं जातं, ज्या वेळेला मागच्या 20 वर्षापूर्वीचा काळ जर आपण बघितला, विद्यार्थी, पालक व इतर वर्ग, पर्टिक्युलरली आपल्या मराठवाड्याचा बेल्ट जर आपण तपासला तर त्यावेळेसचा काळ आणि आजचा काळ ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. नांदेडला एखादा फ्लॅट्सचं कन्स्ट्रक्शन चालत असेल किंवा एखादी कुठली टीचिंग लर्निंग प्रोसेसचे कोचिंग क्लासेस किंवा नॉलेज शेअरिंग प्लॅटफॉर्म्स असतील तर अक्षरशः सगळे हसायचे. पण आज आपण बघतोय, मला असं नाही म्हणायचं आहे की त्या कोचिंग क्लासेसमध्ये, त्या क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचे नॉलेज शेअरिंग करावं किंवा नाही करावं, पण मी जरूर किंवा आवर्जून म्हणेन की आपल्याला जे कन्व्हिनियंट वाटतं, आपल्या सोयीनुसार जे आपल्याला वाटतं ते आपण 100% केलं पाहिजे. सांगायचं तात्पर्य म्हणजे या मागच्या 15 ते 20 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांना शिक्षणाचं महत्त्व कळालेलं आहे. आणि त्यातल्या त्यात आपण सगळे तांत्रिक क्षेत्रामधले विद्यार्थी विद्यार्थिनी आहात. गणित, फिजिक्स, केमिस्ट्री, आयुष्याचं गणित, आयुष्याचे फिजिक्स आणि आयुष्याची केमिस्ट्री याच्यावर आपलं करिअर हे निगडीत आहे, अवलंबून आहे. पण मित्रांनो, ह्या आपल्या प्युअरली अकॅडमिक क्षेत्राच्या शिवाय, ज्याला आपण अगदी आपल्या सरळ इंग्रजी भाषेमध्ये इंटरडिसिप्लिनरी एरिया म्हणजे आपल्यामध्ये सुसंवाद साधण्याची ताकद. एखादा विषय आपल्या डोळ्यासमोर असेल
एखादं गणित, एखादा प्रॉब्लेम आपल्या डोळ्यासमोर असेल, एखादा चॅलेंज आपल्या डोळ्यासमोर असेल, तर आपण तो प्रॉब्लेम स्वतःहून पुढे येऊन कशा पद्धतीने, कुठल्या डायरेक्शनने कसा सॉल्व करू शकतो. त्याचबरोबर निर्णय घ्यायची क्षमता ही कशा प्रकारे आपल्यामध्ये डेव्हलप करायची. लॉजिकल थिंकिंग, मॅथमॅटिकल एबिलिटीज, क्लॅरिटी ऑफ थॉट्स, कम्युनिकेशन आणि लीडरशिप क्वालिटीज. So friends, the small students of this polytechnic have shown a very wonderful confidence here on this beautiful dais of Sakshi Seva Bhavi Sanstha here in Nanded. You have received my introduction. I have been looking after this training and placement activity, which is one of the posts in every engineering colleges and polytechnics, and of course the business administrative graduate and postgraduate institutes at national and international level. The very simple reason for me to come here and share some experiences with you people, because I can understand that if one could very thoroughly understand the importance of mathematics in his life. Professor Kalyankar sir has started this institute way back in 5 or 6 years ago. I have seen him with a lot of struggle, with lot of initiative, with lot of confidence in him, and of course he is sharing all these things with his students, and moreover along with these qualities his honesty matters more. So this got me to attract for this Sakshi Seva Bhavi Sanstha today, and I have accepted the invitation very soon. Although we have seen the national and international world with our 2 eyes from last almost 20 years, had traveled a lot. But today I am coming to the main agenda of your career planning and career importance. I have seen just now most of the students scoring 95, scoring 98, scoring 90, scoring 80. The students who have scored 100%, yes, in mathematics it is 200% possible to score 100% marks. Am I right? Yes. Their educations. So when I came to know, as I have already told you, that one should understand, one should realize, one should know what mathematics is playing role in his life. If you are not knowing the mathematics in your life, only not for the sake of your academics, if your parent is offering you 100 rupees and go to market and purchase some day-to-day activities, you should have that vision that I have this note of 100 rupees and how should I plan? How much bargaining that I am doing when I am visiting the market. So there are a lot of practices that everybody is doing this in his day-to-day lives. But here the point of discussion is, if you have a vision with your open eyes, you can definitely 100% is simple. So along with your polytechnic academic subjects, here you are availing
you are coming across, you should know what is actually going on in the world, what is actually going on in the market, what market's expectation is for you. It is not that you are scoring 80%, 90%. Very clearly I will tell you with the right perspective, I am happy. Even if you are scoring 50% marks, you will surprise, अरे डॉक्टर लोंडे सर बोल रहे हैं वो तो हैप्पी है 50% भी मार्क लिया तो. No. I have forgotten to mention this. Every student of mathematics should score 100%. Although, if you are coming up to 80%, yes, you have understood more and more concept. But apart from this, knowledge matters more. If you are gaining knowledge, marks will be moving around you. Can you understand this? Because if your concepts are clear, the philosophy of mathematics is clear, the philosophy of physics is clear, the philosophy of chemistry is clear, definitely you will score 100% or 90%. Here, in my opinion, fine, for getting admission for further education, for getting admission for appearing for campus interviews, for getting admission for any other institutions, you need to have marks. But in front of your eyes, apart from these marks, you keep it in your mind that you are gaining some knowledge. Here I have seen, with the meticulous efforts of Lankar sir, he is bringing most of the very innovative philosophies in mathematics to your kind notice. All of us almost here are the students and teachers from technical areas, we all of us. But as we were discussing, along with these academics, you need to read the newspapers regularly. Now you tell me very honestly, how many people read the newspapers? Simply raise your hands. Very honestly, if you are not reading, I am not saying that you people are bad or you are not doing good things. Fine. Today I am very happy because we are having this World Cup match, India and England. I'll tell you, you all people here, almost 70-80 odd students, are equally important like the participants or the countries who are participating in the World Cup. Now you will ask me how it is, because you had given a lot of applause, you had given importance to this program, you had given importance to your home institute, and you are here physically present for this program. So keep it in your mind, academics as well as the interdisciplinary activities. When you are finishing your final years, you are obtaining the polytechnic degrees. Before taking the admissions, now the parents and students are aware, a lot of awareness they have. They are thinking of another 10 years, another 5 years. If I am taking the admission into polytechnic, if I am taking the admission, direct admission through polytechnic to engineering college, he is keeping in mind the recognitions of the college, how many campus interviews are conducted in that college, how many companies are visiting. Those companies are from software areas, those companies are from mechanical base, those companies are from process base, those companies are from production base, those companies are from manufacturing base, those companies are from marketing base, those companies are from the basic research, those companies are from process industries, because you people are the tomorrow's nation makers. We can't say from this beautiful small institution, Sakshi Seva Bhavi, you would go to the SE direct second year admissions in various faculties of engineering. You would be going
after engineering to business administration courses. You would be going for further Master of Engineering courses. You would be going for your MS in US or any other countries. So understand that there are certain simple things that you need to develop yourself. First thing is that discipline. If you're not having discipline with you, every individual, you are not authorized to do the rest of the activities. This is my perception. Second thing is, you should be rational and honest. Unless you are rational and honest, you are not giving justice to yourself, neither to your parents nor to your colleagues and friends. Can you understand what I am saying? If you are honest and if you are rational, you are giving justice to yourself. आणि ज्या वेळेला आपण आपल्या स्वतःला जर जस्टिस देतोय, that is 100%. You can take these golden words 200%. Right? This is second thing. And third thing is that you shouldn't have any dependability. Now there are lot many students whose economical conditions are very bad. In our engineering college also, we see they share their part-time the available time which is with that individual. While learning, he earns something and he come across with all his liabilities and assets wherein he is taking the education and he manages. So with this, all this struggle, you understand what I mean to say. Your parents are investing on you. It is not that they are doing the investment in terms of money. They are doing the investment in terms of their energies, in terms of their efforts, in terms of the physical energy, in terms of their other efforts. So as I have said, if you are giving justice to yourself, you had definitely given justice to all of us, including the society. Fine. ठीक आहे. मी स्वतःला जस्टिस देत नाही. मी स्वतःला जर if I am not honest, if I am hiding anything, I am the ultimate loser in my life. You can take this mathematics. This is the mathematics of life. आपण फक्त theoretical part किंवा coordinate geometry, statistics, algebra, अजून वेगवेगळे philosophies mathematicsचे आता ते काही लक्षात राहत नाहीये. But you should be 200% confident that you are doing it 100% for yourself, and ultimately if you are doing it 100% for yourself, you have done 200% for your parents and for others. Now for this, what are the other requirements? As I have told you, regularly read the English new editions. Now you will surprise, Dr. Londe sir ने बोला English paper पढ़ो. I'll tell you, I have done my bachelor's degree from Osmania University, Hyderabad, Government College, then master's degree in engineering, civil, and of course the research in civil engineering from the Swami Ramanand Tirth University with the help of the guide of University of Roorkee in Uttar Pradesh. I have thought it, when I have finished my bachelor's degree, there was a zero budgeting. I mean, same thing applies for Polytechnic also. This is the second stage of engineers. Polytechnic, you are as good as engineers, right? There is no differentiation for degrees and diplomas. It is only said diploma in civil engineering, diploma in mechanical engineering, diploma in electrical engineering, diploma in the computer engineering. But the efforts which you need to develop are same. Because
ॲट लास्ट युअर मॉनिटरी गेन्स हॅव नांदेडमध्ये तर असतीलच असे काही इन्स्टिट्यूट्स किंवा नांदेडच्या बाहेर तुम्हाला वाटलं, यू शुड गो अँड शेअर व्हॉट इज गोइंग ऑन इन दोज इन्स्टिट्यूट, की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करता कुठली कुठली पुस्तकं आहेत. त्याच्यामध्ये सायकोमेट्रिक आहे, लॉजिकल थिंकिंगचं आहे, मॅथेमॅटिकल एबिलिटीज आहे. आणि प्रत्येक पुस्तकं वाचताना ती जी केस स्टडीज आणि त्या ॲक्टिव्हिटीज आहेत ह्या आपण स्वतःच्या एबिलिटीजनी सॉल्व करायचा प्रयत्न करायचा, अलॉंग विथ द हेल्प ऑफ द सुपरवायझर्स. किंवा तिथे आपण शिकल्यानंतर त्या गोष्टी रिपीटेडली करायच्या. फर्स्ट थिंग. सेकंड थिंग इज, तुम्ही सगळे नेट वापरता, यू आर युझिंग, you can download lot many things in the area of psychometric tests. ह्या X कंपनीचे कसे आहेत, सायकोमेट्रिक टेस्ट ऑफ Y कंपनीज, हे इझिली अवेलेबल असतात. तुम्ही डाउनलोड केले की एका बरोबर दुसरे 20 सॅम्पल्स 50 सॅम्पल्स आर फॉर यू. हे बरेचदा कसं होतं की आपले बरेच विद्यार्थिनी हे ग्रामीण भागातले असतात. दे आर नॉट नोईंग दिस. काय होतंय, दे हॅव गुड ब्रेन्स, but they are not knowing what is the way to reach this particular mission, what is the lanes, which lanes are going towards this mission, what is the way. Reading practices, you are doing these technical abilities. Third important thing is, do it with confidence. आपल्याला वाटलं आपली जिओग्राफिकल कंडिशन ही नांदेड आहे, लातूर आहे, परभणी आहे, कुठला बेळगाव आहे, मेळगाव आहे, अजून काही असेल. आय विल टेल यू, फाईन, एव्हरीबडी इज नॉट हॅव्हिंग द कॉस्मोपॉलिटन एसेट, बट आय एम ऑल्सो अ व्हेरी 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 ॲब्सोल्यूट villages background, out of which I have developed on my own. During some time, some years back, I was like you. So you should think that you are the loyalos of your field. It does not mean की नाही ठीक आहे, आता मी ॲक्टिव्हिटी बघितली, सरांनी हा प्लॅटफॉर्म अरेंज केला, सत्कार केला, फाईन, आता मस्त मी 2-4 दिवस जाऊन आराम करणार. नो. वेळेचं भान डोळ्याच्या समोर ठेवून, कीपिंग टाइम ॲज व्हेरी इम्पॉर्टंट ॲसेट इन युअर लाईफ. तुमच्या रूम्समध्ये, तुमच्या हॉस्टेल्समध्ये, तुम्ही जिथे शेअरिंग करताय तुमच्या नातेवाईकांबरोबर, तुमच्या स्वतःच्या घरी, तुमचा स्वतःचा टाइम टेबल हा तुम्ही डिझाईन करा, भिंतीवर लावा आणि डू युअर ॲक्टिव्हिटीज अकॉर्डिंग टू द टाइम. मित्रांनो, आयुष्यामध्ये जर तुम्ही वेळेला महत्त्व दिलं नाही, अगेन अलॉंग विथ मॅथमॅटिक्स ऑफ टाइम, प्रत्येक गोष्टीचं गणित आहे, वेळेचं गणित आहे, अभ्यासाचं गणित आहे, नॉलेजचं गणित आहे, एबिलिटीजचं गणित आहे. मी एफर्ट्स करतोय. अहो कसं आहे, आमचा राजू आहे ना, तो प्रत्येक वेळेला 98% मार्क घेतो, 100% घेतो, पण यावेळेला का जाणे त्याला परीक्षेमध्ये गेला तो फायनलच्या, पण त्यावेळेला त्याला 65% मार्क आले. दिस इज द परसेप्शन ऑफ द पेरेंट्स. हाऊ इट इज पॉसिबल, यू टेल मी, इफ यू हॅव 200%, 100% कॉन्फिडन्स, यू आर डुईंग दिस ॲक्टिव्हिटी, फिनिश. तुम्ही ज्या वेळेला विश्वासाने सगळे तुमचे एबिलिटीज वापरताय, ठीक आहे, ॲज आय हॅव टोल्ड यू की एका ऑथरचं, एका रेफरन्सचं फक्त एकच पुस्तक नका वाचू, 2-3 ऑथर्सचे पुस्तकं वाचा. एवढं सगळं केल्यानंतर तुम्हाला तो 65%, 60%चा प्रश्न समजेल. यू विल डेफिनेटली स्कोर 100% विथ कॉन्फिडन्स. बट फॉर विच यू विल हॅव टू डू ऑल दीज बेसिक ॲक्टिव्हिटीज. टाइम मॅनेजमेंट आहे, प्रत्येक गोष्टीचं गणित आहे. फिजिक्सलाही तेवढंच महत्त्व द्यायचं आहे आपल्याला, केमिस्ट्रीलाही तेवढंच द्यायचं आहे, इंग्लिशलाही तेवढंच द्यायचं आहे, डिबेट ॲक्टिव्हिटीजलाही तेवढंच द्यायचं आहे, पार्टिसिपेशनलाही तेवढंच द्यायचं आहे. नाही यार, ते डिबेट चाललंय ना, ठीक आहे, बघू आपण फायनल इयरमध्ये कामाला येतं ते कॅम्पसमध्ये. आय मीन फर्स्ट इयर नाव, आपल्याला काय करायचं आहे. बट रिमेंबर, यू शुड स्टार्ट डुईंग ऑल दीज ॲक्टिव्हिटी फ्रॉम युअर फर्स्ट इयर, इन्सेप्शन ऑफ फर्स्ट इयर्स. तुम्ही फर्स्ट इयर पॉलिटेक्निकच्या सेमिस्टर्समध्ये आलात, ॲक्टिव्हिटीज होत नसतील तर तुम्ही स्वतः प्लॅन करा, तुम्ही स्वतः डिझाईन करा, तुम्ही तुमचे सगळे डिझायनिंग ॲक्टिव्हिटीजचे तुमच्या सरांना द्या.
कॉलेजेसमध्ये, तुम्ही तुमच्या जिथे टीचिंग लर्निंग करताय कोचिंग क्लासेसमध्ये त्यांची मदत घ्या वाटल्यास, पण ती ॲक्टिव्हिटी ही कंटिन्यू ठेवा. आणि सगळ्यात शेवटी ज्या एबिलिटीज तुमच्यामध्ये आहेत, बरेचदा जसं मी तुम्हाला सांगितलं की सामान्य बुद्धीचा वापर, इथे बसलेले सगळे अतिशय उत्साही विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये किती लॉजिकल एबिलिटीज आहे, किती कॉन्फिडन्स लेवल आहे, किती क्रिएटिव्हिटी आहे, किती प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारचं रिलेव्हंट डिस्कशन करू शकतात, हे मी इमॅजिन देखील करू शकणार नाही असा हा ग्रुप आहे. एवढी सुंदर वर्ल्ड कपची मॅच चालत असताना तुम्ही आज इथे उपस्थित आहात म्हणजे तुम्ही खरोखरच ग्रेट आहात, राईट? सो स्टार्ट एनकरेजिंग युअरसेल्फ. मला बरेचदा आश्चर्य वाटतं, फार मोठे मोठे प्लॅटफॉर्म्स आम्ही बघतो, आंतरराष्ट्रीय पातळीवरचे, राष्ट्रीय. मोटिवेशन ऑफ माइंड्स. आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांचं माइंड सेटअप बदलायचं आहे, आम्हाला आमच्या टीचर्स माइंड सेटअप बदलायचं ना. वी आर ऑर्गनायझिंग दी माइंड सेटअप प्रोग्राम फॉर टीचर्स, माइंड सेटअप प्रोग्राम फॉर टेक्निकल टीचर्स. आय डू नॉट अंडरस्टँड पर्सनली की जर मी असा विचार केला की मी कोणाची बौद्धिक लेवल किंवा कोणाची एबिलिटीज बदलण्याचा प्रयत्न करतोय, आय विल बी 100% शेअरिंग विथ यू. सो आय थँक Professor Kalyankar sir and his group for organizing and honoring these beautiful students, and I hope that from today itself you are planning your calendars and finding good results for yourself. Thank you very much. Thank you, sir. Now, just for a change, a poem by Vishakha. 3 लाकडं आणि 11 माकडं, 2 रिकाम टेकडं, यांनी बांधले भारतात बेकारीचं झोपडं. पुस्तक ठेवलं झाकून, पेन दिली फेकून, बॅट धरून बॉल फेकून कंबर गेली वाकून. आज वन डे आहे, कॉलेजला तर जायचंच नाही, मग परीक्षा आली आणि आली तशी गेली. कॉलेजला वारी मात्र चालूच राहिली. क्रिकेट खेळून टाइमपास, निकालाला ढकल पास. सचिनने मारला छक्का, युवराजने मारली डाय, नकल करायला जाऊन मोडला त्याचा पाय. क्रिकेटची आता उतरू द्या रे नशा, पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना आता अभ्यासाला लागला. Thank you. Now, Devanand Hatti Ambire want to express his views. शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, ज्यांनी स्वराज्याचं जे देखणं स्वप्न साक्षात जे सत्यात उतरलं ते शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस सर्वप्रथम मी मुजरा करून माझ्या विषयाला मी सुरुवात करतो. ज्यावेळेस मी साक्षी इन्स्टिट्यूटमध्ये पहिल्यांदा आलो, खरं सांगता तर मी ग्रामीण भागातून आलेलो आहे आणि माझं मॅथचे जे कन्सेप्ट होते ते एकदम वीक होते. आणि ज्यावेळेस मी इथं साक्षी इन्स्टिट्यूटमध्ये पहिल्यांदा आलो त्यावेळेस मला वाटलं की पॉलिटेक्निक म्हणजे तर इंजिनिअरिंग फील्ड आहे, त्या इंजिनिअरिंग फील्डमध्ये मला जमायचं नाही. घरच्यांना सांगितलं मी की मला मॅथ जमत नाही, मॅथ इतकं माझं कच्चं आहे, पुन्हा इंग्लिश माझी पण कच्ची आहे. पण ज्यावेळेस मी साक्षी इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश केला त्यावेळेस मला कल्याणकर सरांचं जे मार्गदर्शन लाभलं, त्या मार्गदर्शनातून मला असं जाणवलं की आपणही कुठं कमी नव्हत. जरी आपण ग्रामीण भागातून आलेलो असलो तरी आपणही या सिटीतल्या या शहरातल्या विद्यार्थ्यांना ओव्हरकम करू शकतो. आणि ज्या दिवशी फर्स्ट सेमचा ज्यावेळेस रिझल्ट लागला, फर्स्ट सेमच्या ज्यावेळेस सरांनी विकली टेस्ट घेत होते ना, तर त्यावेळेस मला पहिल्या टेस्टमध्ये 14 मार्क पडले होते आउट ऑफ 20. आणि नंतर ज्यावेळेस दुसऱ्या ज्या टेस्ट झाल्या तर मला प्रत्येक टेस्टमध्ये आउट ऑफ मार्क पडत गेले. ज्यावेळेस मी विकली टेस्टचा रिझल्ट सांगायला गेला त्यावेळेस सरांनी सांगण्याच्या अगोदर रिझल्ट विद्यार्थी माझा रिझल्ट सांगत होते आउट ऑफ म्हणून. हे फक्त कुणामुळे तर फक्त कल्याणकरांमुळे. कारण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना म्हणजे शून्याला काहीतरी बनवणं हे खरंच जर पुन्हा जर केलं असेल तर काम तर आपल्या कल्याणकर सरांनी. जिंदगी ऐसी ना जियो कि लोग फरियाद करे, जिंदगी ऐसी ना जियो कि लोग फरियाद करे, बल्कि जिंदगी ऐसी जियो कि लोग फिर याद करे. थर्ड सेम मध्ये पुन्हा ज्यावेळेस थर्ड सेम सुरू झालं, माझं ऑपरेशन झाल्यामुळे मला सकाळी यायला खूप त्रास होत होता. पुन्हा सकाळी
पुन्हा सगळ्यात माझा वीक पॉईंट म्हणलं तर मी सकाळी 8 वाजल्याशी उठत नाही. मला कोणी जरी उठवायचा प्रयत्न केला तर मला जाग येत नाही. पण सरांनी सांगितलं होतं की जोपर्यंत तुम्ही M3 आपला पक्का करणार ना तोपर्यंत तुम्हाला BE मध्ये तुम्ही सक्सेस होऊ शकणार नाही. जोपर्यंत सरांचा अनुभव आहे की जो इथं त्या साक्षी इन्स्टिट्यूट मध्ये 3rd सेम मध्ये आउट ऑफ मार्क घेणारे विद्यार्थी 3rd सेम मध्ये ते सुद्धा BE मध्ये गेल्यानंतर त्यांचे मॅथ्स बॅक राहतो. तर मी ठरवलं की आता सरांनी सांगितलं की सरांनी असं सांगितल्यामुळं आता असं तर सरांनी भीती घातली आपण जर अशी जर झोपत राहिलो तर आपण कधी BE तर आपल्याला करायची आपण पहिलेच ग्रामीण भागातले मग आपण कसं चांगल्या प्रकारे आपली BE करता येईल. मग मी पण ठरवलं की सकाळी 6 ला उठायचं. ज्यावेळेस मी सकाळी 6 वाजता येत होतो तिकडे तर त्यावेळेस माझी स्टडी एकदम रेग्युलर होती. पण कसं असते आपल्या ध्येयाकडे जाता वेळी फक्त अभ्यासच गरजेचा नसतो तर त्या ध्येयाकडे जाण्यासाठी जे रस्ता आहे जो मार्ग आहे ते मार्ग सांगण्यासाठी कुणाची तरी आवश्यकता असते. तसंच कल्याणकर सरांनी एका दिवशी आतोकाट आपल्या मनातून सांगितलं की सरांनी जे बी महान व्यक्ती जे सांगत असतात कोणते आणि कुणालाही जर स्वतःला जर मोठं माणूस किंवा मोठं जर व्हायचं असेल तर सर्वात पहिलं दुसऱ्यांचं ऐकायला शिका, दुसऱ्यांचं ऐकून घ्यायला शिका मगच बोला. पुन्हा ज्यावेळेस कल्याणकर सरांनी सांगितलं की जो माणूस आपल्या जीवनामध्ये प्रामाणिकपणे वर्क करत नाही, जो माणूस आपल्या जीवनामध्ये प्रामाणिकपणे त्याचं जे काम आहे किंवा जे वर्क आहे तो करत नाही ना तोपर्यंत जीवनात सक्सेस राहत नाही. जसं उदाहरण घ्यायचं झालं तर कल्याणकर सर त्यांच्या गणित विषयामध्ये प्रामाणिक आहेत म्हणूनच तर आज एवढा आउट ऑफचा रिझल्ट लागला. म्हणून तर आज आपण इथे समोर म्हणून मी शून्यातून जे मला 82 मार्क पडले म्हणजे जे शून्याला 82 बनवण्याचं काम ते कल्याणकर सरांनी केलं. सरांनी ते सांगितलं होतं की जो माणूस जोपर्यंत आपण प्रामाणिक राहणार तोपर्यंत माणूस जीवनात सक्सेस होणार नाही. मला आठवलं की आपण इथं आलेलो आहोत आपण आपल्या ध्येयामध्ये आपण प्रामाणिक आहोत की नाही. मग पहिलं तर मी फर्स्टचा रिझल्ट पाहिला. फर्स्ट सेम मध्ये मला 54 मार्क पडले होते. पुन्हा सेकंड सेम मध्ये 53 मार्क पडले. मी म्हणलो की माझ्या ध्येयाकडे जायला मी प्रामाणिक नाही माझी कुठेतरी कमतरता भासत आहे. तर त्यामुळे मी ज्या दिवशी सरांनी सांगितलं त्या दिवशी माझ्या मनामध्ये मी ती गाठ बांधली आणि त्या